नमस्कार शिक्षक मित्रांनो. येत्या 21 जूनला होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी आपण आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर दोन वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू केले आहेत. नाव आहे द्रोणा बॅच 10.0. त्यापैकी पहिला कोर्स आहे बघा विदाउट बुक किट, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कंटेंट मिळेल, जसं की रोज होणारे लाईव्ह लेक्चर, त्या प्रत्येक लेक्चरची रेकॉर्डिंग, त्या प्रत्येक लेक्चरची पीडीएफ नोट्स, प्रॅक्टिस टेस्ट ज्या तुम्हाला टॉपिक वाईज पण असतील, सब्जेक्ट वाईज पण असतील आणि फुल लेंथ स्वरूपाच्या पण असतील. म्हणजे संपूर्ण टीईटी परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी जो एक संपूर्ण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हा तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल द्रोणा बॅच 10.0. आणि जर विथ बॅच तुम्हाला पुस्तकांसकट पाहिजे तर तुम्हाला विथ बुक किट असं ऑप्शन आहे. म्हणजे हे दोन वेगळे कोर्स असतील, द्रोणा बॅच 10.0 विदाउट बुक किट आणि द्रोणा बॅच 10.0 विथ बुक किट. दोन्ही बॅच मध्ये शिकवलं तुम्हाला सेम प्रकारे जाईल, कंटेंट पूर्णपणे सेम असेल. फक्त विथ बुक किट जर तुम्ही कोर्स घेताय तर आपल्या अकॅडमीची पुस्तकं तुम्हाला त्या कोर्स सोबत घरपोच मिळतील. आता आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की याच कोर्सला कशा प्रकारे जॉईन करावं. जो ओल्ड स्टुडंट साठी कुपन कोड आहे, हा नेमकं कसा अप्लाय करावा. बघा, इग्नाइट अकॅडमी ऍपवर टीईटी साठी असणाऱ्या द्रोणा बॅच 10.0 कोर्सला कसे जॉईन व्हावे, टीईटी 50 हा कुपन कोड कसा अप्लाय करावा. तर चला मग याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगतो. सर्वप्रथम शिक्षक मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी ते ऍप असेल तर पुन्हा डाउनलोड करण्याची गरज नाही, आणि नसेल तर बघा प्ले स्टोर वरती सर्च करा इग्नाइट अकॅडमी. या प्रकारचा लोगो असणारं हे ऍप तुम्हाला मिळेल. याला डाउनलोड करा, याला इन्स्टॉल करा आणि यामध्ये नॉर्मल रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण करा. जसं की तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ओटीपी अशा काही 2-4 गोष्टी तुम्हाला फिलअप कराव्या लागतील आणि रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण करावी लागेल. ऑलरेडी तुमच्याकडे ऍप असेल तर पुन्हा नव्याने घेण्याची गरज नाही. ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ऍपला ओपन करा. ऍप ओपन केल्यावर बघा अशा प्रकारचं होम पेज तुम्हाला दिसेल. याला मी ऍपचं बघा होम पेज म्हणतो. या होम पेज वरती तुम्हाला इथं व्यवस्थित बघायचं आहे की टीटी सीटीटी टेट असे शब्द आहेत का. या ठिकाणी टीटी सीटीटी टेट असे शब्द आहे का, याला आपण म्हणतो बघा कोर्स कॅटेगरी. जर तशा प्रकारचे शब्द या ठिकाणी नसेल तर बघा इथं बाजूला एक छोटंसं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करा. जर तुम्ही तिथे क्लिक केलं की अशी कोर्स कॅटेगरी तुमच्यावर ओपन होईल. म्हणजे इग्नाइट अकॅडमी ज्या कोर्स कॅटेगरी मधील गोष्टी प्रोव्हाइड करते ते सर्व कोर्स कॅटेगरी ओपन होतात. आता आपल्याला पाहिजे सी टेट, टीईटी, टेट, केंद्र प्रमुख भरती या कॅटेगरी मधला कोर्स. मग आपण याला सिलेक्ट करणार. याला सिलेक्ट केल्यावरती बघा सेव्ह करा आणि मग पुन्हा या प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता क्लिक करा शिक्षक मित्रांनो कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर. आपल्याला कोर्स जॉईन करायचा आहे म्हणून कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय. बाकी पुढे तुम्ही बघू शकता टेस्ट सिरीज नावाचा ऑप्शन आहे. जर पर्टिक्युलर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं ते ऑप्शन आहे तुम्हाला. जर तुम्हाला पुस्तकं घरपोच मागवायची आहे, फक्त पुस्तकं घ्यायची आहे, तुम्हाला बुकस्टोर नावाचं पण ऑप्शन आहे. आता आपल्याला कोर्स जॉईन करायचा तर आपण कोर्स या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करणार. कोर्स वरती क्लिक केलं की बघा सध्या आपल्या ऍपमध्ये अवेलेबल असणारे सगळे कोर्सेस तुमच्या समोर असतील. द्रोणा बॅच 10.0 पेपर 1, द्रोणा बॅच 10.0 पेपर 2, द्रोणा बॅच 10.0 पेपर 1 आणि 2, आणि हे सगळे कोर्सेस विथ बुक किट देखील. म्हणजे 6 वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी हे आहेत. सोबतच यशाचा राजमार्ग अशा प्रकारची मेंटरिंग बॅच पण आहे. त्यानंतर आपले रेकॉर्डेड कोर्स पण आहे टीईटी साठी, सीटीईटी साठी आणि टेट साठी. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन करताय तर काळजीपूर्वक तुमच्या कोर्सचं नाव चेक करा. समजा मला कोर्स जॉईन करायचा आहे हा टीईटी द्रोणा बॅच 10.0 पेपर 1 अँड 2, पेपर 1 आणि 2, हा दोन्ही पेपर एकत्र असणारा कोर्स मला जॉईन करायचा आहे. तुम्हाला जो कोर्स जॉईन करायचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. समजा मला हा जॉईन करायचा तर मी या कोर्सला काय करणार बघा सिलेक्ट करणार. या कोर्सला मी निवडणार. कोर्सला सिलेक्ट केल्यावरती कोर्सची माहिती असणारं पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी बघा या पेजला तुम्ही वरती खाली स्क्रोल केलं की तुम्हाला या कोर्सची संपूर्ण माहिती मिळेल, जी की ऑलरेडी आम्ही तुम्हाला वारंवार सांगतच असतो. मग तिथे बाय नाऊ नावाचा ऑप्शन आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला कोर्सची फीस पण दिसते. पेपर 1 आणि 2 दोन्ही एकत्रित असल्यामुळे ही कोर्सची फीस आहे. बाय नाऊ यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या समोर पेमेंट कन्फर्मेशनचं पेज ओपन येतं. या ठिकाणी तुम्हाला दाखवतंय बघा की फीस किती आहे, त्यावरती नॉर्मल इंटर हँडलिंग चार्जेस आणि त्यानंतर तुमची फायनल अमाऊंट तुम्हाला किती पे करायची आहे. आता इथं तुमच्या समोर 2 ऑप्शन आहे. एक आहे पे ऑनलाईन, एक आहे क्यूआर कोड. तर जर तुम्ही पे ऑनलाईन वरती क्लिक करताय तर तुमच्या मोबाईलमध्ये बघा पे ऑनलाईन वरती क्लिक करताय तर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे असं काही तुम्ही लिंक करून ठेवलं असेल आणि त्यातून तुम्हाला पेमेंट करायचं असेल
तर डायरेक्टली पे ऑनलाईन वर क्लिक केलं की तुम्ही त्या पेजवरती जाणार आणि फोनपे गुगल पेच्या मार्फत तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे ते कम्प्लीट करता येईल. पण समजा तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे नाही, तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलचा वापर करायचा आहे, म्हणजे समजा कोर्स मला घ्यायचा या मोबाईलमध्ये आणि या मोबाईलमधील फोनपे गुगल पेचा वापर करायचा आहे, तर मग इथे काय करणार तुम्ही, क्यूआर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. क्यूआर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केलं की अशा प्रकारचा नॉर्मल आपण जो रेग्युलर बघतो तसा क्यूआर कोड जनरेट होईल. मग या दुसऱ्या मोबाईलने ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं हा क्यूआर कोड स्कॅन करा आणि इथून पेमेंट करा. इथून पेमेंट केलं की तुम्हाला या मोबाईलमध्ये, ज्या मोबाईलमध्ये तुम्हाला कोर्स घ्यायचा आहे, तिथे पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज दिसेल आणि ही पेमेंट प्रोसिजर कंप्लीट झाली की विदिन अ सेकंड तुमचा कोर्स जो आहे तो सुरू होतो. आता जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल, म्हणजे तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर या अगोदर सीटीटी, टीईटी, त्यानंतर केंद्र प्रमुख किंवा शिक्षण भरती रिलेटेड वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्यापैकी कोणताही कोर्स घेतला होता, तर तुम्हाला हा कुपन कोड दिसेल. कोणता बघा, टीटी 50. इतरांना हा कुपन कोड दिसणार नाही, फक्त ओल्ड स्टुडंटलाच हा कुपन कोड या ठिकाणी दिसतो, टीटी 50. मग कोर्स जॉईन करते वेळी जेव्हा तुम्ही कोर्सवरती क्लिक करणार, तुम्ही आवर्जून या कुपन कोड वरती क्लिक करा. तुम्हाला क्लिक करायचंय बघा, जे आपले ओल्ड शिक्षक मित्र असतील त्यांना अप्लाय नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही अप्लाय वरती क्लिक करता तुम्हाला मेसेज कुपन अप्लाइड सक्सेसफुली फ्लॅट 50% ऑफ, म्हणजे जी काही तुमची फीस होती बघा 999 यावरती 50% ऑफ होऊन 1499 अशी फायनल फीस आता तुम्हाला असेल. यावरती नॉर्मल इंटरनेट हँडलिंग चार्जेस आणि मग फायनल फीस तुमच्या समोर आहे. आता इथे तुम्हाला करायचं बघा तेच प्रोसिजर, पे ऑनलाईन वरती क्लिक करा. पे ऑनलाईन वरती क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये जो फोन पे गुगल पे असेल ते आपोआप ओपन होईल आणि तिथून तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन करावा लागेल, तुमचा तो कोड वगैरे टाकून. आणि जर तुम्हाला दुसऱ्या मोबाईलचा वापर करून पेमेंट करायचा आहे तर क्यूआर पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करा. अशा प्रकारचा क्यूआर कोड जनरेट होईल आणि त्यावरून मग तुम्ही दुसऱ्या मोबाईलने पेमेंट केलं की तुमचा कोर्स हा सुरू होईल. तर अशा प्रकारच्या साध्या सरळ सोप्या प्रोसिजर आहे इग्नाइट अकॅडमी या ऍपवर द्रोणा बॅच 10.0 ला जॉईन करण्यासाठी. म्हणजेच तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला टीटी, सीटीटी, केंद्र प्रमुख भरती अशा प्रकारची कोर्स कॅटेगरी सेव्ह करायची आहे. यामध्ये कोर्सेस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वेगवेगळे सगळे कोर्सेस तुमच्या समोर असेल. प्रॉपर तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तो व्यवस्थित वाचा, त्या कोर्सला क्लिक करा. त्या कोर्सला क्लिक केल्यावरती त्या कोर्सची इन्फॉर्मेशन असणारा पेज ओपन होईल, सोबतच बाय नाव नावाचा ऑप्शन. बाय नाव वर क्लिक करून ऑनलाईन किंवा क्यूआरच्या मार्फत पेमेंट करा. कोर्स तुमचा सुरू होईल. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेस या नावाचं ऑप्शन आहे बघा खालच्या बाजूला. ऍप ओपन केल्यावरती खालच्या बाजूला होम, माय कोर्सेस, डाउनलोड, व्हॉट्सअप असे काही ऑप्शन आहे. तिथे 2 नंबरला ऑप्शन आहे बघा शिक्षक मित्रांनो, माय कोर्सेस. त्यावरती क्लिक करा. तुम्ही जो कोर्स जॉईन केलेला आहे, तुम्ही जो कोर्स परचेस केलाय तो तुम्हाला दिसेल आणि त्याजवळ नाव असेल व्ह्यू कोर्स. व्ह्यू कोर्स वरती क्लिक करा. तुमचा कोर्स सुरू झालेला आहे. तुम्ही त्यामधील कंटेंट, व्हिडिओज, पीडीएफ, टेस्ट बघून तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. 1 एप्रिल पासून आपण या दोन्ही कोर्समध्ये जे आहे ते लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. कोर्स सध्या ऍडमिशन साठी ओपन आहे. 1-2 दिवस आपले युट्यूबवर काही लेक्चर्स असतील, डेमो लेक्चर, प्रॅक्टिस लेक्चर, तुम्हाला शिकवणी समजण्यासाठीचे सेशन. आणि 1 एप्रिल पासून तुमचे या ऍपमध्ये ऍक्च्युअल जे आपलं इग्नाइट अकॅडमी ऍप आहे त्याच्यामध्ये लेक्चर सुरू होतील. त्यामुळे कोर्स सर्वांनी वेळी जॉईन करा आणि सुरुवातीपासून अगदी बेसिक पासून, शून्यापासून टीईटी या परीक्षेची तयारी करा आपल्या संपूर्ण टीम सोबत. कोर्स जॉईन करते वेळी जर तुम्हाला काही अडचण येत असेल, काही टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नंबरवरती कॉल करू शकता. नंबर तुम्हाला इथं खाली पण दिसतोय बघा, 88 88 99 6116. आणि या बॅनरवरती पण तुम्ही नंबर बघू शकता. जर काही तांत्रिक अडचण येते, काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे, त्या नंबरवरती कॉल करून मदत घेऊ शकता. ओके, यस. तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमी ऍपवरील द्रोणा बॅच 10.0 टीईटी साठी असणाऱ्या बॅचेस जॉईन करता येईल. थँक्यू, धन्यवाद.